प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला तालुक्यात स्मार्ट मीटरमुळे वाढीव आणि चुकीची वीज बिले येत असल्याच्या तक्रारींवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी येवला यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये स्मार्ट मीटरमुळे आलेल्या संशयास्पद वीज बिलांची स्वतंत्र चौकशी करण्याची, चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त बिलांची वसुली स्थगित ठेवण्याची, सर्व स्मार्ट मीटरची तांत्रिक तपासणी करून दोषी मीटर बदलण्याची, स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची, चुकीची वीज बिले दुरुस्त करून न्याय बिले देण्याची, तसेच वादग्रस्त बिलांच्या कारणावरून कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू नये अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास जनतेच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलने छेडण्यात येतील असा इशाराही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जे येवला ग्रामीण भागात महावितरण कंपनीमध्ये आंदोलन छेडण्यात आलेले आहे, ते आंदोलन स्मार्ट मीटर विरोधात केलेलं आहे. जे भरीव जे बिल येते, जे आपले शेतकरी वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, ते जे भरीव बिलाला आता संकटाला तोंड देत आहे, त्या संकटाला वाचा फोडण्यासाठी आणि सामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांना या बिलाविरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना आम्ही रोडवर उतरलेलो आहेत आणि आम्ही शांततेच्या आज भूमिका करून महावितरण कंपनीवर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. आमचा पुढील इशारा एक आहे, नाशिक जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये जर संध्याकाळी 7:30 वाजेपासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत जर तुम्ही वीज कपात करताय, तरी पण तुम्ही एवढे वाढीव बिल देत असाल. आपल्याकडे महाराष्ट्र इंडियाचा जो भारताचा आपल्याकडे रेट आहे, जो हरियाणामध्ये 2.5 रुपये रेट आहे पर युनिट आणि दिल्लीमध्ये 2.5 रुपये रेट आहे पर युनिट, हिमाचल प्रदेशमध्ये 2 रुपये रेट आहे युनिट प्रमाणे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 रुपये युनिट पर रेटमध्ये आपल्याकडून हे वाढीव बिल घेतले जातात. तर मला महावितरण कंपनी हे सांगायचं की हे महाराष्ट्राचे जे लाईट बिल आहे, जे वीज बिलाच्या तार आहेत, जे काय सोन्याच्या तार आहेत का, तर तुम्ही 7 रुपये युनिट प्रमाणे बिल लावलेलं आहे. जर हे लवकरात लवकर जर हे स्मार्ट मीटर रद्द केले नाही तर आम्ही ही लुटमार जर थांबवली नाही, आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्याशिवाय आणि MSCB ऑफिस. आज येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विंचूर चौफुली ते महावितरण ऑफिस नगरपालिका रोड इथे आज ते मोर्चाच्या स्वरूपात लोकशाही पद्धतीने आंदोलन करून स्मार्ट मीटरची होळी करण्यात आली व त्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे लोकांमध्ये खूप नाराजी दिसली स्मार्ट मीटरमध्ये. आणि 200 युनिट जे राज्य सरकारने इथे फ्री दिलेलं आहे पैठणी कामासाठी, त्यांना सुद्धा 4-4, 5-5 हजार रुपये बिल येतात असन तर हा खूप मोठा अन्याय आहे. येवला शहरमध्ये इथे कोणती मोठी इंडस्ट्री नाही, कोणती मोठी MIDC नाही, इथे सगळे हातावरचे पोट भरणारे लोक आहेत. असा अन्याय सरकार कधी करत असन तर आम्हाला यासाठी लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका व तसं झालं तर ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.